ए श्याम, हे बघ, ही सगळी गिफ्ट्स घे आणि सत्यजित साहेबांच्या रूम मध्ये नेऊन ठेव. हा घे. आणि हा हॉलमध्ये पण काही गिफ्ट्स असेल ती पण घेऊन जा, न विसरता. आई, अगं काय हे? मी सांगितलं ना तुला, मुधोळकरांच्या सुनेनं कोणाचेही पाय धरायचे नाहीत. असू द्या हो आई, ठीक आहे. अगं आधी झोपायला खूप उशीर झालाय. आता अशाच बसलो ना तर पहाट होऊन जाईल आणि मग जागरणाचाही त्रास होईल. झोपते मी. ठीक आहे. तशी तुला झोप येणारच नाही म्हणा. का? पहाटे निघायचं ना तुम्हाला हनीमूनला. तुला सांगू म्हणजे रे, आत्ता जेवढा सत्यजित आनंदात आहे ना, तेवढा आनंदात मी याआधी कधीच त्याला बघितलं नाही. त्याला असाच आयुष्यभर आनंदी ठेव. तुम्ही काहीच काळजी करू नका आई, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. तेवढा विश्वास आहे ग माझा तुझ्यावर. माझी खात्री आहे माझ्या सत्यजितचा संसार तू छान फुलवशील बघ. फार एकटा पडला होता ग तो. आता तुझ्या रूपानं त्याला छान साथ मिळाली. प्रेमाने संसार करा. थँक्स पार्टीत माझ्या बरोबर डान्स केल्याबद्दल. मला खूप छान वाटलं. अजून एक विचारायचं होतं. मी पुण्याला जाऊ? परवानगी मागतेस? जेव्हा नाही गेलीस तेव्हा नाही मागितलीस परवानगी. तेव्हा मला माहित नव्हतं ना पुणे असं. विहंग सुद्धा नीट माहिती नव्हता. त्याचा काय संबंध? आता पुण्याला गेल्यावर मी विहंगच्याच घरी राहणार ना? विहंगाच्या ऑफिस मध्ये काम करणार. पण आता विहंगने माझी सगळी पुण्यातली जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर मी उत्तर नाही दिलंस का? नाही आहे तुझ्याकडे? म्हणजे आता मला खरंच पुण्याला जावंसं वाटतंय. ऐकून पुणे छान वाटतंय. विहंग सुद्धा छान वाटतोय. हँडसम, नाईस गाय. वृक्ष नाहीये, रादर रोमॅन्टिक. बट दॅट अपार्ट, मला सांग ना, मी जाऊ ना? तुझं तू ठरव प्रिया. असं कसं? या घरातले सगळे डिसिजन्स तूच घेतोस ना नेहमी. मग माझा डिसिजन असा आहे की हा डिसिजन
तुझा तूच घ्यावास.